मी देवेंद्र फडणवीसांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही वांद्रे स्टेशनच्या बाहेरचे गरीब नगरमधले श्रीमंत लोकांच्या झोपडपट्ट्यांवरती जो काही बुलडोजर लावलात आणि इतक्या वर्षांनी तिथल्या जागेनं मोकळा श्वास घेतला, त्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन. आणि मी खरोखर या सगळ्या गोष्टीचं खापर उद्धवजींवरती फोडेन, कारण अर्ध्या किलोमीटरवरती उद्धवजींचं घर आहे, पण इतक्या 25 वर्षांच्या सत्तेमध्ये त्यांची कधी हिंमत झाली नाही की त्या गरीब नगरवरती आपला बुलडोजर लावावा. पण देवेंद्र फडणवीसांना आणि तिथल्या महापौरांना माझं एक गोष्टीचं सांगणं आहे, ही लोक आता तिथनं तोडलंय, घर वगैरे सगळं तोडलंय, पण ती लोक हळूहळू तिथल्या तिथेच मुरतील. काही दिवसानंतर पुन्हा एकदा तिथं बांधकाम हळूहळू सुरू होईल, कारण ही लोक आता बाहेर तर जाऊ शकत नाहीत मुंबईच्या. ही जाणार नाही, ते इकडून तिकडून इकडे फिरत राहतील. पण तुमचे देखील अधिकारी त्यांच्या मागे बुलडोजर घेऊन इकडून तिकडून फिरले पाहिजेत, एवढं फक्त कटाक्षाने लक्षात ठेवा. कारण सगळ्यात दोषी जर हरामखोर कोण असतील तर हे महानगरपालिकेचे अधिकारी हरामखोर साले, कारण हे त्यांना वीज देत आहेत, पाणी देत आहेत, सगळ्या गोष्टी पुरवतायत, म्हणून या अवलादी साल्या तिथं राहतात. याच्यावरती पहिलं कटाक्षाने देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यावं. आणि मुंबईतल्या अशा किती जागा आहेत त्या मी तुम्हाला अजून दाखवतो. वांद्रे स्टेशन सारख्या स्थानकासारख्या अशा सगळ्या स्थानकांवरती किंवा अशा सगळ्या ठिकाणांवरती तुम्ही बुलडोजर लावला पाहिजे आणि मुंबईला कुठे ना कुठेतरी मोकळा श्वास घ्यायला एक जागा दिली पाहिजे. तुम्हाला जर कुणाला अशा जागा माहिती असतील, कमेंटमध्ये व्यवस्थित सगळ्या पत्त्यासहित सगळ्या गोष्टी सांगा. याच्यावरती निश्चित येणाऱ्या काळामध्ये प्रशासनापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातील. आणि माझी जी मागणी आहे की या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती किंवा महानगरपालिकेच्या लोकांवरती पहिली कारवाई झाली पाहिजे, कारण हे हरामखोर त्याले पैसे घेतात तिथल्या स्थानिक लोकांकडून आणि त्यांना खरं वसवण्याचं काम हे करतात. महापौरांमध्ये एवढी हिंमत आहे का यांच्यावरती कारवाई करायची?